गुड मॉर्निंग फ्रेंड्स. यापूर्वी आपण लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे इंट्रोडक्शन ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स इंट्रोडक्शन हे आपण यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेलं आहे. कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय? कॉर्पोरेशन्स. कॉर्पोरेट मीन्स कंपनी. फायनान्स. फायनान्स हा शब्द कशाच्या रिलेटेड आहे? फायनान्स इट इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट. हे फायनान्स जे आहे ते फायनान्स मनी आणि मनी मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे. फायनान्स मध्ये काय असतं? इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी म्हणजे पैशाचा इनफ्लो आणि आउटफ्लो. मग आपण बघितलं कॉर्पोरेट फायनान्स मीनिंग ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स डील विथ. कॉर्पोरेट फायनान्स कशाशी डील करतं? कॉर्पोरेट फायनान्स डील विथ रेजिंग ऑफ मनी. कॉर्पोरेट फायनान्स डील विथ रेजिंग ऑफ मनी and using of finance by a corporation. Raising of money and raising of money and using of finance by corporations. कॉर्पोरेशनचा काय करायचं आपल्याला? यूज कसं करायचं म्हणजे फंड रेज कसा करायचा आणि फंडचा यूज कसा करायचा या संबंधीची माहिती कशामध्ये आहे? कॉर्पोरेट फायनान्स मध्ये. म्हणजे त्याचा यूज कसं करायचा, रेज कसं करायचं आणि यूज कसं करायचा म्हणजेच फायनान्शियल डिसिजन्स अँड इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आपण पाहिलं कॉर्पोरेट फायनान्सची डेफिनेशन. काय सांगितलं कॉर्पोरेट फायनान्सच्या डेफिनेशन मध्ये? कॉर्पोरेट फायनान्स डील विथ corporate finance primarily deal with the acquisition and use of a capital by business corporation. मग काय सांगितलं की कॉर्पोरेट फायनान्स कशासोबत डील करतं? तर ॲक्विजिशन म्हणजे रेज ऑफ फंड अँड यूज ऑफ कॅपिटल. रेज ऑफ फंड अँड यूज ऑफ कॅपिटल म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. आता आपण डिस्कस करतोय इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्सची काय इम्पॉर्टन्स आहेत? तर जवळपास 10 इम्पॉर्टन्स आहेत कॉर्पोरेट फायनान्सची. इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्सची किती इम्पॉर्टन्स आहेत? 10. त्यातला पहिला आहे हेल्प इन डिसिजन मेकिंग. मग कॉर्पोरेट फायनान्स काय करतो? तो बिझनेसला डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प करतो. Most of the important decisions of business enterprises are determined on the basis of availability of fund. म्हणजे तुमच्याकडं किती फंड अवेलेबल आहे याच्यावरून तुमच्या बिझनेसचा डिसिजन घेतला जातो. इट इज अ डिफिकल्ट टू परफॉर्म एनी फंक्शन ऑफ बिझनेस एंटरप्राइज इंडिपेंडेंटली विदाउट द फायनान्स. जर आपल्याकडे फायनान्स नसेल तर आपण बिझनेसचं फंक्शन करू शकत नाही. विदाउट फायनान्स आपण बिझनेस चालवू शकत नाही. Every decision in the business is needed to taken keeping in a view of its impact on the profitability. There may be a number of alternatives, but the management is required to select the best one which is enhance the profitability. म्हणजे आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स मध्ये काय केलं पाहिजे की कुठल्या कॉम्बिनेशनने आपला प्रॉफिट रेज होतो. म्हणजे कॅपिटल कसे रेज करावं, कसं इन्व्हेस्ट करावं याचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे ज्या कॉम्बिनेशनमुळं आपलं प्रॉफिट वाढलं पाहिजे. तर पहिला पॉईंट कोणता? इम्पॉर्टन्स मध्ये हेल्प इन डिसिजन मेकिंग. आता आपण बघूयात सेकंड पॉईंट. कोणता आहे सेकंड पॉईंट? हेल्प इन रेजिंग कॅपिटल फॉर अ प्रोजेक्ट. हेल्प इन रेजिंग कॅपिटल फॉर अ प्रोजेक्ट म्हणजे जर आपल्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला कॅपिटल रेज करावं. आणि कॅपिटल आपण कसं रेज करतो? इश्युइंग अ शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड किंवा लोन घेऊन आपण कॅपिटल रेज करत असतो. मग सेकंड पॉइंट आहे help in raising capital for a project. Whenever a business firm want to start a new ventures, it need to raise a capital.
जेव्हा एखाद्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असतो तेव्हा त्याला कशाची गरज असते? कॅपिटलची. आणि कॅपिटल कसं करतो मग आपण? कसं रेज करतो कॅपिटल आपण? तर शेअर्स इश्यू करतो, डिबेंचर इश्यू करतो, बॉन्ड इश्यू करत असतो किंवा लोनच्या माध्यमातून आपण काय करत असतो? फंड रेज करत असतो. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे हेल्प इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. कॉर्पोरेट फायनान्स काय करतं? हेल्प करतं. कशाला हेल्प करतं? रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणजे जर बिझनेसची ग्रोथ करायची असेल, बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल तर तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंटची मदत घ्यावी लागते. हेल्प इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे बिझनेसचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कॉर्पोरेट फायनान्स हेल्प करतं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मस्ट बी अंडरटेकन for the growth and expansion of a business. Detailed technical work is essential for the execution of project. म्हणजे डिटेल टेक्निकल वर्क म्हणजे तुम्हाला बिझनेसचं पूर्ण नॉलेज पाहिजे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इज लेंदी प्रोसेस. Therefore, fund have to be made available throughout the research work. रिसर्च ही एक लेंदी प्रोसेस आहे आणि तुम्हाला फंड ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये अवेलेबल ठेवला पाहिजे. दिस वुड रिक्वायर कंटिन्युअस फायनान्शियल सपोर्ट. आणि रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला कंटिन्युअस फायनान्शियल सपोर्ट घ्यावा लागतो. म्हणजे थर्ड पॉईंट कोणता डिस्कस केला मग आपण? हेल्प इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूयात. नेक्स्ट पॉइंट आहे हेल्प इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस फर्म. कॉर्पोरेट फायनान्स कशासाठी मदत करतं? तर बिझनेस स्मूथली रन करण्यासाठी. आता स्मूथली रन करणं म्हणजे काय करणं? तर प्रॉपर प्रोडक्शन करणं. मग प्रोडक्शन करण्यासाठी एम्प्लॉईची टाइमवर सॅलरी देणं, लोनचे इन्स्टॉलमेंट क्लिअर करणं, रॉ मटेरियल परचेस करणं, सेलला प्रमोशन करणं. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, बिझनेसची ऍक्टिव्हिटी रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून सेल करण्यापर्यंतची एंटायर प्रोसेसमध्ये कशाची गरज आहे? कॉर्पोरेट फायनान्स. रॉ मटेरियलसाठी पैसा लागतो, सॅलरी देण्यासाठी पैसा लागतो, प्रोडक्शनसाठी पैसा लागतो. ह्या सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट करणं याच्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेट फायनान्स महत्वाचा रोल असतो. हेल्प इन स्मूथ रनिंग ऑफ अ बिझनेस ऑफ फर्म. नेक्स्ट पॉइंट आहे बिंग coordination between the various activity. Being coordination between the various activity. कॉर्पोरेट फायनान्स काय करतं? तर सगळ्यात महत्वाचा रोल आहे त्याचा म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स प्ले अ सिग्निफिकंट रोल इन कंट्रोल अँड कोऑर्डिनेट ऑफ ऑल द ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेट केल्या पाहिजे. सर सगळ्या ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेट कशा करायच्या? तर फर्स्ट रॉ मटेरियल आपल्याला परचेस करावं लागेल. रिक्वायरमेंट ऑफ रॉ मटेरियल, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, कॅपॅसिटी ऑफ प्रोडक्शन्स, त्याच्यानंतर आपल्याकडे सेल ऑर्डर आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं काय केलं पाहिजे? कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. जर बिझनेसमध्ये कोऑर्डिनेशन असेल, कंट्रोल असेल तरच बिझनेस सक्सेसफुल होतो, अदरवाईज होत नाही. मीन्स बिंग कोऑर्डिनेशन बिटवीन अ व्हेरियस ऍक्टिव्हिटी. बिझनेसच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं असतं. 6 नंबरचा पॉइंट आहे promote expansion and diversification. Promote expansion and diversification. बघा हा जो कॉर्पोरेट फायनान्स आहे ना, कॉर्पोरेट फायनान्स काय करतो? एक्सपान्शनला प्रमोट करतो. सर एक्सपान्शनला प्रमोट करतो म्हणजे नेमकं काय करतो? काय होतं की नवीन नवीन टेक्निक्स बिझनेसमध्ये येत असतात. बिझनेसमध्ये कंटिन्यू डेव्हलपमेंट होत असते. तेव्हा जुन्या प्लांट अँड मशिनरीच्या जागी नवीन प्लांट अँड मशिनरी इन्स्टॉल करणं, नवीन नवीन टेक्निक्स इन्स्टॉल करणं याच्यासाठी सुद्धा तुम्हाला गरजेचं असते. कारण तुमचा बिझनेस चांगला चालत असेल त्याच्या एक्सपान्शनची गरज असते. मॉडर्न मशीन्स अँड मॉडर्न टेक्निक्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. Corporate finance provide money to purchase the modern machines and technology. Therefore, finance become mandatory for expansion and diversification of a company. म्हणजेच फायनान्स कशासाठी महत्वाचं आहे? तर एक्सपान्शन आणि डायव्हर्सिफिकेशन ऑफ बिझनेस म्हणजे बिझनेस वाढवण्यासाठी फायनान्सची गरज असते. मॅनेजमेंट रिस्क. कंपनी हॅज टू मॅनेज सेव्हरल रिस्क. कंपनीला भरपूर रिस्क असतात. सच ॲज सडन fall in sale, loss due to natural calamity, loss due to strike. Company need financial aid to manage such risk. म्हणजे काय असतं की सडनली कुठल्याही रिस्कला कंपनीला फेस करता आलं पाहिजे. आता आपण प्रेझेंट एक्झाम्पल घेऊयात. प्रेझेंट एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की कोरोना
त्याला आपण कोविड-19 म्हणतो. कोरोना आल्यामुळे काय झालं, सगळे बिझनेस स्टॉप झाले. पण जरी बिझनेस स्टॉप झाले असतील तरी सुद्धा कंपनीला त्याच्या एम्प्लॉईला सॅलरी द्यावी लागते. कंपनीचं जर लोन असेल तर त्या लोनला बँकचे इन्स्टॉलमेंट तुम्हाला द्यावे लागतात. त्याच्यावरचं व्याज तुमचं चालू असतं. म्हणजे तुमचा जो फिक्स एक्सपेन्स असतो तो तुमचा चालू असतो. बिझनेस बंद पण लॉसेस चालू असतात त्यावेळेस किंवा एक्सपेन्सेस चालू असतात त्यावेळेस तुम्हाला सफिशियंट फंड पाहिजे तुमची कंपनी मॅनेज करण्यासाठी. जर तुमच्याकडे सफिशियंट फंड नसेल तर तुमची कंपनी इन्सॉल्व्ह होऊ शकते. रिप्लेस ऑफ ओल्ड asset. रिप्लेस ऑफ ओल्ड asset म्हणजे काय होतं की asset of such as a plant and machinery become old and outdated over the years. आपण एखादी प्लांट अँड मशिनरी भरपूर वर्ष वापरल्याच्या नंतर ती जुनी होते आणि ती जुनी झाल्याच्या नंतर ती प्लांट अँड मशिनरी आपण रिप्लेस करतो, त्याच्या जागी नवीन प्लांट अँड मशिनरी आणतो. आणि फायनान्स इज रिक्वायर्ड टू परचेस अ न्यू प्लांट अँड मशिनरी. जर तुम्हाला नवीन प्लांट अँड मशिनरी परचेस करायचं असेल तर तुम्हाला फायनान्सची गरज असते, म्हणजेच पैशाची गरज असते. मग आपण आता किती पॉईंट घेतले, 6, 7 आणि 8. 6वा पॉईंट कोणता आहे, प्रमोट एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. 7वा पॉईंट आहे मॅनेजिंग रिस्क आणि 8वा पॉईंट आहे रिप्लेस ऑफ ओल्ड asset. म्हणजे ओल्ड asset रिप्लेस करून त्याच्या जागी आपण कोणते asset घेतोय, न्यू assets. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया, पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. मग काय म्हणलं की फायनान्सची गरज कशाला असते, तर डिव्हिडंड आणि इंटरेस्ट. डिव्हिडंड म्हणजे काय असतो, डिव्हिडंड कशाला म्हणतो आपण, ज्यावेळेस शेअर होल्डर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात तर त्याचं रिटर्न्स त्या इन्व्हेस्टरने कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं त्याचा मोबदला म्हणून त्याला आपण डिव्हिडंड देत असतो. जसं आपण बँकेमध्ये जर बँक एफ-डी ठेवला असेल तर आपल्याला बँक त्याच्यावरती इंटरेस्ट देते, तसं कंपनीमध्ये जर आपण शेअर्स परचेस केले असेल तर त्याचा रिटर्न म्हणून कंपनी आपल्याला डिव्हिडंड देत असते. कुणाला डिव्हिडंड देतं, शेअर होल्डरला. तर फायनान्स इज नीडेड टू पे डिव्हिडंड टू द शेअर होल्डर, इंटरेस्ट टू द क्रेडिटर्स अँड बँक्स. म्हणजे काय केलं जातं, फायनान्स कशासाठी पाहिजे, तर फायनान्स तुम्हाला शेअर होल्डरला डिव्हिडंड देण्यासाठी, बँकेला इंटरेस्ट देण्यासाठी किंवा क्रेडिटरला इंटरेस्ट देण्यासाठी तुम्हाला फायनान्सची गरज असते. अँड लास्ट पॉइंट, पेमेंट ऑफ टॅक्सेस अँड फीस. बघा, फायनान्सची गरज कशासाठी आहे, बिझनेस चालवत असताना, तर गव्हर्नमेंटला टॅक्सेस देण्यासाठी. मग गव्हर्नमेंटला कोणते टॅक्सेस तुम्ही देता, तर गव्हर्नमेंटला तुम्ही इन्कम टॅक्स देता. जर तुम्ही इन्कम कमवलं असेल त्याच्यावरती टॅक्स देता, त्याला आपण म्हणतो इन्कम टॅक्स. किंवा तुम्ही गव्हर्नमेंटला जीएसटी देता. जीएसटी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा जो टॅक्स द्यावा लागतो त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट टॅक्स, म्हणजेच जीएसटी. किंवा कंपनीचं रजिस्ट्रेशन फीस असेल, आणखी व्हेरियस टॅक्सेस आपल्याला पे करावे लागतात, व्हेरियस फीस आपल्याला पे करावी लागते, त्याच्यासाठी आपल्याला फायनान्सची गरज असते. मग आतापर्यंत आपण किती पॉईंट डिस्कस केले आहेत, तर आतापर्यंत आपण जवळपास 10 पॉईंट डिस्कस केले आहेत. त्यातला फर्स्ट पॉईंट, हेल्प इन डिसिजन मेकिंग. म्हणजे इम्पॉर्टन्स मध्ये पहिला पॉईंट कोणता आहे, इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल फायनान्स मध्ये पहिला पॉईंट आहे हेल्प इन डिसिजन मेकिंग. म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स कुठे इन्व्हेस्टमेंट करावं, किती इन्व्हेस्टमेंट करावं याच्यासाठी डिसिजन घेण्यासाठी मदत करते. हेल्प इन रेझिंग कॅपिटल फॉर अ प्रोजेक्ट. आपण नवीन प्रोजेक्ट उभा करतो त्याला किती पैशाची गरज आहे ते रेज करण्यासाठी कॉर्पोरेट फायनान्स हेल्प करतं. हेल्प इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. कॉर्पोरेट फायनान्स रिसर्च, म्हणजे कॉर्पोरेट फायनान्समध्ये किंवा फायनान्सची गरज असते रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचा फेज असतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणजे एखादी प्रोडक्शन डायरेक्ट चालू नाही होत, त्याच्या अगोदर काय करावं लागतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आपण एक्झाम्पल घेऊया फार्मास्युटिकल कंपनीचं. एक्झाम्पल घ्या कोरोना, कोविड-19. कोविड-19ची वॅक्सिन लगेच बाजारात येते का, नाही. तर त्या कंपनीला, म्हणजे जे काही फार्मास्युटिकल कंपनी असेल त्या कंपनीला त्याच्यावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करावं लागतं, ते प्रूव्ह करावं लागतं, त्याच्यानंतर मार्केटमध्ये येतं. पण रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती फायनान्स म्हणजे पैसा खर्च करावा लागतो. नेक्स्ट आहे हेल्प इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस ऑफ फर्म. स्मूथ रनिंगसाठी फायनान्सची गरज असते. बिंग coordination between various activity, brings coordination between various activity मध्ये coordination करण्याचं काम करतं. Promote expansions and diversifications, managing risk, replace of old assets, payment of dividend and interest, and last payment of taxes and fees. कदाचित हा क्वेश्चन 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ब्रीफली एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. त्यावेळेस तुम्ही आन्सर लिहायचं, फर्स्ट डेफिनेशन आणि त्याच्यानंतर
हे 10 पॉइंट्स. चला, थँक्यू. इथं आपला हा पॉइंट संपलेला आहे. आता आपण पुढचा पॉइंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पुढचा पॉइंट आहे कॅपिटल रिक्वायरमेंट. तर कॅपिटल बिझनेसमध्ये दोन असतात, एक असतं फिक्स्ड आणि दुसरं असतं वर्किंग कॅपिटल. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चलो, थँक्यू.